नमस्कार मित्रांनो. आता अलीकडेच मध्यंतरी एक चित्रपट आला होता, तो आपण सर्वांनी पाहिलाच असेल. त्याचं नाव होतं द काश्मीर फाईल्स. आणि त्या काश्मीर फाईल्स मध्ये म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, अत्यंत कमी बजेट असणारा असा तो चित्रपट. त्याने मात्र 200 कोटी प्लस या ठिकाणी कमाई केली. आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे या ठिकाणी दाखवण्यात आले आणि काही रिअलिटी बेस असं सुद्धा गोष्टी या ठिकाणी होत्या, जसं डायरेक्टरचं त्या पिक्चरच्या म्हणणं आलं. आणि मग आपण म्हणतो की चला काश्मीर बद्दल काही गोष्टी आहेत ज्या विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी आज या समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग आता अलीकडे आज सुप्रीम कोर्टाने दिलेला एक निर्णय आहे दोस्तांनो. त्याच्यानंतर मग याची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, या गोष्टी आपल्याला एक्झाम ओरिएंटेड या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. तर सुरुवात करूया दोस्तांनो जम्मू काश्मीर. आता जम्मू काश्मीर बद्दल जर आपण पाहिलं तर भारतीय राज्यघटनेनुसार भौगोलिक दृष्ट्या आपण पाहिलं तर हा झाला जम्मू आणि काश्मीर. पण राजकीय किंवा राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून जर आपण समजून घेतलं तर अनुसूची 1 मध्ये अनुसूची 1 मध्ये जम्मू काश्मीरला 15वे राज्य म्हणून घोषित करण्यात आले घटनाकर्त्यांनी. म्हणजे भारताचा हा एक ऑफिशियल असा भाग आहे हे मेन्शन करण्यात आलं. मग याची राजकीय पार्श्वभूमी काय, तर आणि का एवढा मुद्दा हा पेटलेला असतो तर लक्षात घ्या. म्हणजे भारत ज्या वेळेला स्वातंत्र्य झालं दोस्तांनो 15 ऑगस्ट 1947, तर त्या परिस्थितीमध्ये भारतासमोर खूप आव्हानं होती. जसे की फाळणीचा त्या ठिकाणी संदर्भ होता. त्याच्यानंतर भारतामध्ये म्हणजे अखंड भारताचा ज्या वेळेला आपण विचार करतो तर या ठिकाणी साधारणपणे 562 संस्थानं अस्तित्वात होती. पाकिस्तान आणि भारताच्या फाळणीच्या वेळेला 10 तिकडे चालल्या गेली, भारतामध्ये मात्र 552 संस्थानं राहिली. आणि 552 संस्थानांचा जर आपण विचार केला तर 27 जून 1947 ला सरदार वल्लभभाई पटेलांच्या अध्यक्षतेखाली एक स्टेट डिपार्टमेंट राज्य विभाग हा स्थापन करण्यात आला. आणि त्यांना मात्र हे काम देण्यात आलं की बाबा आता सध्या भारतामध्ये बाल्कनायझेशनचा जो धोका निर्माण झालाय. बाल्कनायझेशन तुम्हाला मी समजून सांगतो. बाल्कनायझेशनचा धोका. आता हे बाल्कनायझेशन काय आहे, तर बाल्कनायझेशन म्हणजे ज्या वेळेला एखाद्या प्रशासकीय दृष्ट्या एखाद्या मोठ्या प्रशासकीय भूमीमध्ये कारभार करणं ज्या वेळेला अवघड होऊन जातं काही छोट्या अडथळ्यांमुळे, तर त्याला बाल्कनायझेशन असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी अखंड भारत जर कन्सिडर केला आपण जर या ठिकाणी अखंड भारत जर कन्सिडर केला दोस्तांनो, आता नकाशा एवढा काही व्यवस्थित नाहीये पण मात्र आता कॉन्सेप्ट समजून सांगण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या. तर अशी 552 संस्थानं, हैदराबादचं एक संस्थान, त्याच्यानंतर जुनागड एक, जम्मू काश्मीर एक, अशी छोटी मोठी झाली 552 संस्थानं. आता या दरम्यान भारत सरकारला जर प्रशासन करायचं आहे तर या ठिकाणी प्रशासन करायला किती अवघड होऊन जाईल. एखादी योजना राबवायची, कार्यक्रम राबवायचे, एखाद्या ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी यंत्रणा पोहोचवायच्या, तर ह्या खूप गोष्टी अवघड होऊन जातात. आणि तो धोका म्हणजे बाल्कनायझेशनचा धोका आहे. हा टाळण्यासाठी त्या ठिकाणी स्टेट डिपार्टमेंट स्थापन झालं आणि या अंतर्गत 552 पैकी 549 संस्थानं हे त्या ठिकाणी विलीन करण्यात आले. आता विलीन झाले मात्र 3 कोणते राहिले, तर एक राहिला जम्मू आणि काश्मीर, त्याच्यानंतर जुनागड आहे आणि त्याच्यानंतर हैदराबाद आहे. हे 3 राहिले. आता मुद्दा होता जम्मू काश्मीरचा. आता जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये जम्मू काश्मीरचा या ठिकाणी राजा होता हरिसिंग. ओके, आता बाकीचे 2 संदर्भ मी या ठिकाणी सध्या नाही सांगत. मुद्दा काय आपला हा जम्मू काश्मीरच्या अवतीभोवती फिरतोय. हा जो राजा होता हा होता हिंदू राजा, हरिसिंग नावाचा राजा. आणि या ठिकाणी जे बहुतांश जे नागरिक होते हे होते मुस्लिम बहुतांश. तर त्यामुळे पाकिस्तानला सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट होता की काश्मीर सारखा ज्याला जन्नत म्हटलं जातं हा भाग आपल्यामध्ये सामील झाला पाहिजे. तर या हरिसिंगने निर्णय घेतला की मला स्वातंत्र्य राहायचंय. त्याचा आदर भारताने केला.
बरं का. सुरुवातीला भारताने जोर लावला, त्याच्यानंतर भारताने त्याचा आदर केला. पण नंतरच्या कालखंडामध्ये काय झालंय, पाकिस्तानच्या वतीने या ठिकाणी आझाद काश्मीर सेना, म्हणजे आता पाकिस्तानाबद्दल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आर्मी फिरमी जास्त काम करत नाही. अल कायदा, जैश ए मोहम्मद, मुजाहिद्दीन वगैरे अशा संघटना काम करतात. तशीच एक संघटना जिला गव्हर्नमेंटची फूस होती, आझाद काश्मीर सेना, या ठिकाणी हल्ला केला आणि ती सेना जवळपास ही त्या श्रीनगरच्या जवळ येऊन पोहोचली. आणि मग घाबरत घाबरत राजा हरी सिंग आज दिल्लीच्या गव्हर्नमेंटला येऊन भेटतोय आणि त्यांना म्हणतोय की मला आता विलीन व्हायचंय, माझं राज्य धोक्यात आहे. आणि मग भारत सरकारने त्याला हिरवा कंदील दिला. आणि लक्षात घ्या दोस्तांनो, या ठिकाणी राजा हरी सिंगने कंडिशन ठेवली की फक्त 3 गोष्टी, 3 जे विषय आहेत हे आम्ही तुम्हाला सोपवणार, बाकी मात्र जम्मू काश्मीरचा स्वायत्त दर्जा हा आमच्याकडेच अबाधित ठेवला जाईल. मग ते 3 विषय कोणते? एक आहे संरक्षण, परकीय कामकाज आणि संचार. मी या ठिकाणी लिहून देतो, हे परीक्षेमध्ये विचारलं जाईल. एक आहे परकीय कामकाज, त्यानंतर एक आहे संचार आणि एक आहे संरक्षण. हे 3 विषय वगळता बाकी सर्व विषय त्यांनी त्यांच्याकडे ठेवून घेतले आणि त्या ठिकाणी आम्हाला स्वायत्त दर्जा पाहिजे याची मागणी त्यांनी केली. भारत सरकारने त्यावेळेला ती मान्य करून टाकली. आता मुद्दा हा होता की त्या ठिकाणी आता स्वायत्त दर्जा जर ठेवायचा आहे तर संघ राज्य पद्धतीचे काही अधिकार हे आता इथून पुढे जम्मू काश्मीरला मग समवर्ती सूची असेल, केंद्र सूची असेल, त्याच्यातले अधिकार ज्या ज्या वेळेला जिथे जिथे जम्मू काश्मीरचा संदर्भ येईल तिथे तिथे भारत सरकारला डायरेक्ट ऍक्शन घेता येणार नाहीये. म्हणजे उदाहरण काय, तर एखादं जर समजा योजना राबवायची असेल किंवा एखादा कायदा पास करायचा असेल तर त्या ठिकाणी निर्णय असा घेण्यात आला की पुढे की इथे सेपरेट एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन केली जाईल. ओके. आणि सेपरेट कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन झाल्याच्या नंतर देशामध्ये कोणताही कायदा जर पास करायचा असेल तर जम्मू काश्मीरच्या विधिमंडळाची पहिले संमती घ्यावी लागेल आणि त्यांनी संमती दिल्यासच तो कायदा हा जम्मू काश्मीरमध्ये लागू केला जाईल. अन्यथा तो पूर्ण भारतास लागू होईल, मात्र जम्मू काश्मीरमध्ये तो कोणत्याही परिस्थितीत लागू होणार नाही, ही कंडिशन या ठिकाणी ठेवली. ओके. तर मग आपण म्हणतो की बाबा नंतरच्या कालखंडामध्ये भाग 21 अंतर्गत भाग 21 अंतर्गत कलम 370 ऍड करण्यात आलं आणि कलम 370 म्हणजेच जम्मू काश्मीर राज्याचा स्वायत्त दर्जा या ठिकाणी देण्यात आला. आणि स्वायत्त दर्जा त्या ठिकाणी देण्यात आला आणि त्यांची स्वतंत्र एक राज्यघटना अस्तित्वात आली. त्याच्यासाठी ज्या वेळेला मतदान झालं दोस्तांनो, तर हे जे मतदान झालं होतं ऑगस्ट-सप्टेंबर 1951च्या दरम्यान हे मतदान झालं आणि त्या ठिकाणी या संविधान सभेमध्ये जम्मू काश्मीरच्या 75 जागांसाठी ते निवडणुका झाल्या आणि 75च्या 75 जागा या नॅशनल कॉन्फरन्स नावाच्या पार्टीला मिळाल्या. ही पार्टी म्हणजे आता सध्या जे उमर अब्दुल्ला आहे तर त्याचे आजोबा शेख अब्दुल्ला यांच्या पार्टीला ते मिळाले. ओके. उमर अब्दुल्ला हे माजी मुख्यमंत्री जम्मू काश्मीरचे, शेख हसीनाच्या आधीचे. ओके. शेख हसीना नाही, ती मुफ्ती मोहम्मद, यस, त्या मुफ्ती मोहम्मदच्या त्या आधीचे ते मुख्यमंत्री बरं का, उमर अब्दुल्ला. आणि लक्षात घ्या मग या ठिकाणाहून मग जम्मू काश्मीरचा जो दर्जा आहे तो स्वायत्त दर्जा हा लागू झाला तेव्हापासून. आणि ही जी राज्यघटना आहे ही 17 नोव्हेंबर 1956 रोजी ती स्वीकृत करण्यात आली आणि त्याच्यानंतर 26 जानेवारी 1957 पासून याचा अंमल सुरू झाला. आणि जसा याचा अंमल सुरू झाला तर त्या ठिकाणी जम्मू काश्मीर राज्याला स्वायत्त दर्जा प्लस बहुतांश अधिकार हे या ठिकाणी प्राप्त झाले. मग त्याच्याबद्दल आपण नंतर कधी चर्चा करू की नेमका अधिकार कसे आहेत जम्मू काश्मीरच्या लोकांसाठी, मग काय व्यापार वाणिज्य वगैरे कसं धोरण तिथं आतापर्यंत त्याचा विकास कसा नाही झाला, तो भाग मला सध्या त्याच्यामध्ये नाही बोलायचं. पण आता अलीकडे मुद्दा हा आहे की सातत्याने काश्मीर खोरं मध्यंतरी 2017-18 पासून जर आपण पाहिलं तर ते पेटत होतं. मग देशवासियांनी एक नवीन कॉन्सेप्ट या ठिकाणी ऐकला, ती म्हणजे राज्यपाल राजवट. आता राज्यपाल राजवटीच्या बाबतीत जर आपण संदर्भ पाहिला तर राज्यपाल राजवट ही 1977 सुद्धा पहिल्यांदा जम्मू काश्मीर मध्ये लावली गेली होती. राज्यपाल राजवट आणि राष्ट्रपती राजवट ह्या 2 कॉन्सेप्ट दोस्तांनो आपल्याला घटनात्मक दृष्ट्या ह्या समजून घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे कशा, तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला आपण राज्यपाल राजवट आणि राष्ट्रपती
राजवट समजून घेतो, तर मी तुम्हाला पहिले राष्ट्रपती राजवट काय आहे ते समजून सांगतो. या ठिकाणी कलमांचा जो वापर आहे कलम 356 आहे प्लस या ठिकाणी कलम 365 या दोन पद्धतीनुसार आपल्याकडे राष्ट्रपती राजवट लावता येते. राष्ट्रपती राजवट म्हणजे एखाद्या राज्याचा जर घटनात्मक कारभार किंवा राज्यात कारभार करणारी कार्य करणारी घटनात्मक यंत्रणा जर अपयशी होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या राज्यामध्ये कार्य करणारे राज्यपाल हे राष्ट्रपतींना शिफारस करतात. काय करतात? शिफारस करतात की माननीय राष्ट्रपती, या राज्यातली घटनात्मक यंत्रणा ही अपयशी ठरली असून मी तुम्हाला अशी शिफारस करतो की या राज्याचा कारभार तुम्ही स्वतःच्या हातामध्ये घ्यावे. मी सध्या 356 सांगतोय. तुम्ही या राज्याचा कारभार स्वतःच्या हातामध्ये घ्यावे. आणि ज्या वेळेला असा सदविवेक बुद्धीने घेतलेला निर्णय हा राष्ट्रपतींकडे जातो तर त्यावेळेला राष्ट्रपती त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित करतात. ही झाली पहिली कंडिशन राष्ट्रपती राजवटीची. दुसरी कंडिशन कलम 365 सांगते की ज्या वेळेला एखाद्या राज्याने केंद्राचे निर्देश किंवा आदेश पाळण्यास कसूर केला असेल तर त्या परिस्थितीमध्ये केंद्र हे राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लावतं. आपल्याकडे सध्या आपण जर पाहतो तर या ठिकाणी कलम 56चा वापर हा बहुतांश वेळ होतोय. मग मी तुम्हाला का सांगतोय? कारण मला हे डिफरन्स तुम्हाला सांगायचं आहे राष्ट्रपती राजवटीत आणि राज्यपाल राजवटीत. राज्यपाल राजवटीत आता इथे जसं मी कलमाचा आधार दिला कलम 356, तसंच राज्यपाल राजवट म्हणजे जम्मू काश्मीरच्या ती जी घटना होती कलम 370 नुसार सेपरेट दर्जा जो दिला होता त्याच्यानुसार ही जी घटना अस्तित्वात आली त्या घटनेनुसार अनुच्छेद 92 नुसार राज्यपाल राजवटीची तरतूद आहे. म्हणजे जम्मू काश्मीर मध्ये डायरेक्ट राष्ट्रपती राजवट लागू केली जात नव्हती. त्यासाठी पहिल्यांदा राज्यपाल राजवट लागू करणे गरजेचे. आणि राज्यपाल राजवटी दरम्यान मग तुम्ही म्हणता सर फरक काय? दोन्हीकडे राज्यपाल कारभार पाहताय राज्याचा. फरक आहे दोस्तांनो. या ठिकाणी राज्यपालाने शिफारस केली की तुम्ही माननीय राष्ट्रपती तुम्ही कारभार हातात घ्या. इथे राज्यपाल विनंती करतात. राज्यपाल विनंती करतात माननीय राष्ट्रपती या राज्याचा कारभार काही सुरळीत चालत नाहीये आणि मी तुम्हाला अशी विनंती करतो की या राज्यातली सत्ता माझ्या हातात द्या. येतंय लक्षात? या राज्यातली सत्ता कोणाच्या हातात द्या? माझ्या हातात द्या. त्यालाच राज्यपाल राजवट असं म्हटलं गेलंय. आणि घटनेमध्ये अशी तरतूद या राज्यपाल यांच्याच घटनेमध्ये तरतूद आहे की राज्यपाल राजवटीचा कालावधी हा 6 महिन्याचा असतो. आणि ज्या वेळेला हा कालावधी वाढवायचा असेल तर राज्यपाल राजवटीचा कालावधी 6 महिने संपल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली दुसऱ्याच दिवशी किंवा त्याच दिवशी त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू होऊन जाते. म्हणजे राज्यपाल राजवट ही फक्त एकदाच लागते. राज्यपाल राजवटीचा जो कॉन्सेप्ट आहे हा फक्त आणि फक्त जम्मू काश्मीरच्या बाबतीतच आहे. इतर राज्यांमध्ये राज्यपाल राजवट कधीच लावण्याचा आपल्याला संदर्भ दिसला नाही. तो राज्यघटनेत कुठे नाही पण आहे. क्लिअर माझ्या दोस्तांनो इथपर्यंत? आता मुद्दा काय की या ठिकाणी ही जी राज्यघटना ज्या वेळेला अस्तित्वात आली तर त्यावेळेला संसदेला कायदे करण्याचे मर्यादित अधिकार प्राप्त झाले आणि जास्तीचे अधिकार कोणाला प्राप्त होत आहेत? ते जम्मू काश्मीरच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला. आणि इथे एक तरतूद अशी करण्यात आली की भविष्यामध्ये ज्या वेळेला ही घटना रद्द करायची असेल, हे कलम रद्द करायचं असेल तर पहिले तिथल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे म्हणजे तिथल्या विधिमंडळाची पहिले परमिशन घ्यावी लागेल. लक्षात आलंय? ज्यांनी ही घटना अस्तित्वात आणली त्यांची परमिशन घ्यावी लागेल. आता आजच्या घडीला ज्या वेळेला आपण पाहतो तर ती लोक मेलीच असतील ना ऑब्व्हियसली. बरोबर आहे की नाही? आणि तिथे म्हणजे या स्वायत्त दर्जाने काय झालं तर केंद्र सरकारला अत्यंत मर्यादित अधिकार प्राप्त झाले. ओके, म्हणून काही गोष्टी बघा त्या काश्मीर फाईल्स मध्ये दाखवलेल्या आहेत
या तुम्ही जर पाहिल्या तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. आणि ह्या मर्यादित अधिकारांमुळे म्हणजे केंद्राचे अधिकार मर्यादित होत आहेत आणि राज्याचे अधिकार हे अमर्याद होत आहेत, यांची लिमिट वाढून जाते. मूलभूत हक्कांसारखं झालं, शासनाचे अधिकार कमी आणि नागरिकांचे अधिकार वाढले. तसंच जम्मू काश्मीर इकडे आले या बाजूला. आणि मुद्दा जर पाहिला तर लक्षात घ्या, इथे या जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये हे कायदे करण्याचं, कायदे आखण्याच्या सुद्धा तरतुदी ह्या कमी पडल्या. मग नंतर आजच्या जर आपण आता 2019 ला आलो किंवा 2018चा 17-18चा जर संदर्भ पाहिला तर त्या कालखंडामध्ये सातत्याने जम्मू काश्मीर खोरं पेटतंय असं आपण ऐकलं. एक बुरहान वानी नावाचा कमांडर होता, त्या कमांडरची आपल्या मिलिटरीने त्याला गोळ्या गाडल्या आणि त्याला त्या ठिकाणी कंठस्नान घातलं. आणि तेव्हापासून मग हे सातत्याने पाकिस्तानच्या सपोर्ट वरती तिथले मग लोक हे आंदोलन करत होते आणि हे काश्मीर खोरं कंटिन्यू पेटत होतं. मग त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं दोस्तांनो, या पार्श्वभूमीवर 5 ऑगस्ट 2019 आणि 6 ऑगस्ट 2019 पहिले तर राज्यसभा आणि त्याच्यानंतर लोकसभा, या दोन्ही सभागृहामध्ये या तारखांना जम्मू काश्मीरचा जो विशेष दर्जा आहे तो रद्द करण्यासंबंधी केंद्रीय मंत्री अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री आपण म्हणूया, केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी ते विधेयक मांडले. दोन्ही सभागृहामध्ये ते पास झाले. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. या ठिकाणी कलम 370 रद्द करण्यासाठी मतदान जे झालं दोस्तांनो या विधेयकाच्या बाजूने, ते सुद्धा 370 मतदानांनी लोकसभेमध्ये कलम 370 एवढ्या मतदानांनी तो पास झाला तो ठराव. आणि मग पुढे तो राष्ट्रपतीकडे जातोय आणि मग त्या ठिकाणी राष्ट्रपती त्याच्यावर स्वाक्षरी करताय. आणि आजच्या घडीला आपल्याला लक्षात येते की जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले आणि तो जो स्वायत्त दर्जा होता तो रद्द करण्यात आला. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, सर मग त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं काय झालं? तुम्ही जे म्हटले की बाबा ते जर रद्द करायचं असेल तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची परमिशन घ्यावी लागेल. याच्या मागे राजकीय पार्श्वभूमी अशी आहे दोस्तांनो की या ठिकाणी ज्या वेळेला राज्यपाल राजवट लागू होते, म्हणजे तिथल्या ज्या गव्हर्नमेंट आहेत या संपुष्टात आलेल्या आहेत, त्याच्यानंतर लगेच राष्ट्रपती राजवट लागू केली. राष्ट्रपती राजवट लागू केल्याच्या नंतर राज्यघटना काय सांगते, तर हे तत्व हरिसिंगने सुद्धा मान्य केलं होतं की भारतीय राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ राहील देशामध्ये. आणि तेच वर्डिक्ट आजही सुप्रीम कोर्टाने दिले, मी तिथे पुढे तुम्हाला सांगणार आहे. मग याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की यस, की ज्या वेळेला एखाद्या कोणत्याही राज्यामध्ये ज्या वेळेला राष्ट्रपती राजवट लागते, तर राष्ट्रपती राजवट लागल्याच्या नंतर तिथले जे संपूर्ण अधिकार आहे त्या राज्याचे हे पूर्णपणे केंद्राच्या हातात जातात. मग केंद्र सूची असेल, समवर्ती सूची असेल किंवा राज्य सूची असेल, या तीनही सूच्यांवर कायदे निर्माण करू शकतं. कलम 2चा कलम 3चा सुद्धा वापर या ठिकाणी केला जाऊ शकतो. क्लिअर माझ्या दोस्तांनो? संघ राज्य पद्धती म्हणजे जम्मू काश्मीरच्या बाबतीत आपण पाहिलं तर संघ राज्य पद्धतीला कुठेतरी तडा जात होता. इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स याला कुठेतरी तडा जात होता, कारण इथे जम्मू काश्मीर याला स्वायत्त दर्जा प्रदान करण्यात आलाय. म्हणजे बाकीचे राज्य एकीकडे एका तराजूत आणि जम्मू काश्मीर एका तराजूत असं बॅलन्सिंग होत होतं. तर तसं न होऊ देता आज सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतलाय. त्याच्यावरती एक याचिका दाखल झाली होती, प्ली दाखल झाली होती सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि या प्ली वरती 5 न्यायाधीशांनी 5 न्यायमूर्तींचं एक खंडपीठ बसलं. या 5 न्यायमूर्तींची नावं मी तुम्हाला सांगतो दोस्तांनो, ही तुम्हाला भविष्यामध्ये पेपरला विचारली जातील. एक आहे जस्टिस CJI म्हणूया आपण, CJI DY चंद्रचूड, आपल्या देशाचे 50वे सरन्यायाधीश. दुसरे आहेत न्यायमूर्ती जस्टिस J गवई. त्याच्यानंतर तिसरे आहेत न्यायमूर्ती
सूर्यकांत, त्याच्यानंतर चौथे आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना. हे परीक्षेला विचारली जातील नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे न्यायमूर्ती कौल. या न्यायमूर्तींनी या ठिकाणी 3:2 असा या ठिकाणी निर्णय नोंदवला आणि 5 न्यायाधीशांच्या या तत्वाने जम्मू काश्मीरच्या बाबत जी फेरविचार याचिका दाखल केली होती की बाबा हे गव्हर्नमेंटनी जे केलंय हे बरोबर केलंय का की नाही केलंय, तर त्यावरती सुप्रीम कोर्टाने आज दिनांक 11 डिसेंबर 2023 ला हा निर्णय नमूद केला आहे, नोंदवला आहे की केंद्र सरकारने जे केलं त्यावेळेला संसदेने जे केलं ते अगदी बरोबर आहे. आणि कलम 370 ही जी तरतूद होती ही तात्पुरती तरतूद होती. मात्र त्यांनी जी राष्ट्रपती राजवट ही त्या जम्मू काश्मीर राज्यामध्ये लावली गेली त्याच्यावरती कोणतंही विधान या ठिकाणी केलं नाही, कोणताही निर्णय तो दिला नाही. आणि कारण स्पष्ट करताना त्यांनी हे सांगितलं की राष्ट्रपती राजवट ज्या वेळेला लावली जाते तर तो अधिकार राष्ट्रपतींचा आहे आणि त्याच्याशी रिलेटेड कोणतीच अशी स्पेशल पिटिशन दाखल झाल्यामुळे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की बाबा अशा राज्यांतर्गतल्या जर सगळ्याच गोष्टींवर न्यायालय जर निर्णय द्यायला लागलं तर हा न्यायालयाचा वेळ खाऊपणा होऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे याच्यावरती आम्ही कोणताच निर्णय देत नाही. मात्र कलम 370 जे रद्द केलं होतं गव्हर्नमेंटनी तर ते मात्र योग्यच होतं. असा एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या CJI मार्फत हा आता अलीकडे प्रदर्शित केला हा निर्णय. तर अशा या गोष्टी होता दोस्तांनो. तर आय होप विद्यार्थी मित्रांना या गोष्टी समजल्या असतील, या लक्षात आल्या असतील. चला मी तुमची रजा घेतो. या गोष्टी घटनात्मक आहे, तुमच्याकडे सुद्धा त्या नमूद करून ठेवा. धन्यवाद दोस्तांनो.